लाडाच्या गौरी 9 सप्टेंबरला आल्या गौराई घरी ज्येष्ठा नक्षत्राच्या मुहूर्तावर. आपल्या लाडक्या गणेशाला पृथ्वी भूमीवर भेटण्यासाठी आल्या. माहेरपण अनुभवायला आल्या. आजी, आई, वहिनी तिची हौस मौस पुरवू लागल्या. वर्षभर भक्तांचे रक्षण करून थकल्या. भागलेल्या गौराईची उठ-बस करू लागल्या. तिच्या आवडीची पुरणपोळी 16 भाज्यां वाढल्या. तिची आवड लक्षात घेऊन पदार्थ केले. वहिनीने तिची खणा नारळाने ओटी भरली. तिला साडी चोळी दिली. ही गौराई आपल्या माहेरी फक्त 3च दिवस येते आणि आपल्या लाडक्या गणेशाबरोबर सासरी परतते. तिच्यासाठी दिवाळीचा फराळ मुद्दाम केला जातो. रव्याचे लाडू, चकली, करंजी, बेसन लाडू, गुळपापडीचा लाडू केला जातो. तिच्या मुखी सवाष्ण जेव घातली जाते. सर्व सणांची ती राहिलेली हौस मौस पुरवली जाते. दिवाळीचा फराळ, होळीची एकत्र मिश्र भाजी, ज्वारीच्या पिठाची आंबील, तिला जे काही आवडते ते सगळे करून तिला करून वाढले गेले. ती वर्षभराने येते आणि आपल्या हक्काच्या आपल्या स्वतःच्या घरी येऊन राहते. लेकी, सुना, काकी, मावशी, आई, आजी यांना पुण्य अर्पण करते आणि मूळ नक्षत्रावर आपल्या घरी निघेते आणि तिच्या माहेरचे तिला डोळ्यातल्या अश्रूंनी आणि चेहरे हसरे ठेवून तिचा निरोप घेतात. त्यांची गौराई वर्षभराच्या विरहासाठी विश्वकल्याणासाठी आता निघेल. जाताना लाख लाख आशीर्वाद देऊन जाईल आणि पुण्यसंचय करून देईल.